मम्मा भूक लागली आहे, सँडविच बनव ना. ओके चालेल. तर इथे मी लसूण घेतलं आहे, त्याला तेलामध्ये असं टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर मी त्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलं आहे. तर आता हे लसूण इतकं सॉफ्ट झालेलं आहे की त्यामध्ये त्याला फोर्कनेच त्याला क्रश करून घेतलं आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. तर मी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे, त्यामध्ये मी कांदा, कॉर्न आणि पनीर टाकलं आहे. तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीचे व्हेजिटेबल्स पण टाकू शकता. तर आता याला मी छान होऊ दिलं आहे, सॉटे होऊ दिलं आहे. त्याच्यानंतर रेड चिली फ्लेक्स, ऑरेगॉनो आणि सॉल्ट टाकून मी त्याला परत एकदा सॉटे करून घेतलं आहे. त्यानंतर 1 चमच मी रेड चिली सॉस टाकला आणि 1 चमच मी मेयोनीज टाकले आहे. ते ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. कारण आपण याच्यामध्ये हंकड यूज करणार आहे, तर ते नाही टाकलं मेयोनीज तरी चालतं. तर आता मी ते लसूण आपण क्रश करून घेतलं, त्याच बाउलमध्ये मी हे व्हेजिटेबल्स टाकून घेतले आहे. त्यानंतर मी हंकड टाकलं आहे. तर इकडे मी आता ग्रीन चटणी बनवत आहे. त्यासाठी इथे कोरिअँडर आणि पुदिना आणि थोडेसे 2 मिरच्या घेतल्या आहे. मी लसूण टाकला नाही, कारण आपण लसूण ऑलरेडी इथे टाकलेलं आहे. त्यामुळे तर मी ब्रेड असं 4 कोपरे त्याचे काठं कट करून घेतले आहे, तुम्ही बघू शकता. तर मी आता इथे ब्रेडला एक साईड पुन्हा चटणी लावली आहे दोन्ही ब्रेडला, आणि आता जे सारण बनवलं होतं ते यामध्ये आता ॲड केलं आहे. तर आता इथे मी वरून चीज पण टाकत आहे. तर चीज पण ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नसेल टाकलं तरी काही फरक पडणार नाही. त्याची टेस्ट एकदम चीजी क्रीमी येतच. तर आता मी इथे तूप लावून दोन्ही साईडनी शेकून घेत आहे. तर आता इथे तुम्ही बटरचा पण वापर करू शकता, पण मी तूप लावून शेकून घेत आहे, कारण मी मुलांसाठी करत आहे. तर मी जनरली बटर न यूज करता तूप यूज करते त्यांच्यासाठी. तर तुम्ही हे टिफिनला पण देऊ शकता. हे खूप छान अशी रेसिपी आहे जी मुलांना आवडेल आणि मुलं टिफिन संपवून येतील. तर माझ्या तर दोन्ही मुलांची फेवरेट आहे. तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. खूप छान वाटतात हे चीजी क्रीमी असे सँडविच, आणि स्पायसी पण वाटतात, कारण आपण याच्यामध्ये ग्रीन चटणी यूज केली आहे. तर खूप छान असा फ्लेवर येतो ह्याचा. तर मी अशा प्रकारे इथे दोन्ही साईडनी कट करून तुम्ही बघू शकता. आतमध्ये पण इथे किती छान असं चीजी क्रीमी दिसत आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगाल. वीरचे तर हे खूप फेवरेट आहे, निम्मीला पण खूप आवडतात. नेहमी पण टिफिनमध्ये दिलं की नेहमी फिनिश करून येते. तर हे खूप छान आहे दुपारच्या भुकेसाठी आणि टिफिनसाठी खूप छान असे सँडविच आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. मस्त चीजी झालेलं आहे, चीजी आहे, मस्त फ्लेवर आलेला आहे. खूप बेस्ट झालं आहे. थँक्यू मम्मा. तर अशा प्रकारे मी सगळे इथे सँडविचेस बनवून घेतलेले आहे. बाकीचे पण तुम्ही बघू शकता. मी पूर्ण सँडविच असे तूप लावून असे तव्यावर शेकून घेतले. तुमच्याकडे जर सँडविच मेकर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण हे बनवू शकता, तुम्हाला ते इझी पडेल. पण मी इथे तव्यामध्ये शेकून घेतले होते, कारण मला याच्यावरचे जास्त छान वाटतात आणि इझी पण वाटतात. तर कॉर्न आणि पनीरचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप छान वाटते. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने सँडविच बनवता ते पण मला एकदा नक्की कॉमेंट करून सांगा. तर तुम्ही बघू शकता आता माझे सगळे सँडविचेस बनवून झालेले आहे आणि इतके इझिली कट होते आणि खरंच खूप छान असे क्रिस्पी झाले होते. तर मला पण हे खूप आवडले होते. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.